नमस्कार. लहानपणी शाळेच्या मधल्या सुट्टीत किंवा शाळा संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना एका गोष्टीचं नक्कीच विशेष आकर्षण होतं. ते म्हणजेच मित्रमैत्रिणींसोबत क्रीडांगणात किंवा खेळाच्या मैदानात खेळायला जायचं, प्लेग्राऊंडवर खेळायला जायचं. तुमच्या आठवणींना उजाळा नक्कीच मिळाला असेल. ती घसरगुंडी काही सरळ कधी सरळ असायची, काही स्पायरल आकाराच्या असायच्या. काही लोक तर सरळ यायचे आणि काही तर उलटे पण यायचे. काही घसरगुंडीतून घसरून आल्यावर खाली ते उलटे सुद्धा चढायचे. मग सीसॉस, अनेक झोपाळे जर मैदानात गर्दी असली तर मग झोपाळ्यांसाठी आपलं टर्न येण्यासाठी वाट पाहावी लागायची. तर ह्या सगळ्या आठवणींना तुमच्या सुद्धा ह्या सगळ्या आठवणींना उजाळा नक्कीच मिळाला असेल. तर मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इकडे प्लेग्राऊंड कसे असतात, खेळाचं मैदान कसं असतं ते दाखवणार आहे. घराजवळच एक छोटंसं असं प्लेग्राऊंड होतं. तुम्ही बघू शकता, एक फार बेसिक असं छोटं पार्क आहे. तिथे मी आलेले आहे. आपल्या इथे जसे पार्क्स असतात तसं सिमिलरच आहे, पण एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे जो मुलांचा जो मुख्य प्ले एरिया आहे त्याचा जो खालचा सरफेस आहे ते तुम्ही बघू शकता. ते एका वेगळ्या मटेरियलने बनवलेलं आहे. त्यात कदाचित रब्बर असावं, मला एक्झॅक्टली मटेरियलचं काही वगैरे नाव माहिती नाही. पण इथे जर मुलं मस्ती करता करता पडली तर त्यांना खूप कमी लागणार किंवा लागणारच नाही. अजून एक गोष्ट मला आवडली की इकडचं जे सेटअप आहे, जे या पार्कचं डिझाईन आहे, त्यामुळे एक वेगळं स्टिम्युलेशन मिळतं मुलांना खेळण्यासाठी. उदाहरणार्थ आता हेच बघा, ही एकदमच लहान मुलं असतात त्यांच्यासाठी ही घसरगुंडी आहे आणि त्याला असे वेगवेगळे अटॅचमेंट्स आहेत ज्यात वेगवेगळे शेप्स, आकार, नंबर्स यांचा समावेश आहे. मला वाटतं पार्क डिझाईन करताना खेळता खेळता शिकण्याचा पण कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात असेल हे पार्क डिझाईन करताना. सोबत असं कलायडोस्कोप्स पण आहेत. लहानपणी मला आठवते अशी वेगळी ट्यूब मिळायची आणि ह्याच्या आत आपण बघितलं की आपल्याला असे वेगवेगळे पॅटर्न्स दिसतात आतून, आणि ते हलवले की ते वेगवेगळे पॅटर्न्स दिसायचे. मला ते अतिशय आवडायचं. तर अशी ही लहान मुलांची, अगदी 2 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी छोटीशी घसरगुंडी अशी इथे आहे. मग हे असं एक छोटंसं बटरफ्लाय आहे. ह्याच्या वेगवेगळ्या पंखामधून पाहिलं की वेगवेगळे रंग दिसतात. आणि मग आहे इथे हॉपस्कॉच खेळण्यासाठी जागा. ह्याला एक्झॅक्टली मराठीत काय म्हणतात ते मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट्समध्ये लिहून मला सांगा. पण मी ह्याला कपची असं म्हणायचे, कारण मी ते कपचीच्या तुकड्याने खेळायचे आणि मी हे खूप खेळले बालपणी. मग असं एक फॅन्सी पाथवे आहे आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं असे लहान मुलांसाठी, बालकांसाठी झोपाळे. अगदी 2 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी हे झोपाळे आहेत. पण लहान मुलं, अगदी लहान मुलं नसली की मग त्यापेक्षा थोडी मोठी मुलं ह्यात बसून खेळतात. मग इथे हे पिक्चर रिअरेंज करण्याचा हा असा एक खेळ आहे. ह्याला व्यवस्थित रिअरेंज केलं की बेडूक तयार होतो. मग आहे मुलांसाठी बेसिक काही शब्द शिकण्यासाठी काही असे लेटर्स आहेत. ते अरेंज केले व्यवस्थित की तुम्हाला प्रॉपर शब्द बनवता येतात. तर ते तसाही एक सेटअप आहे ते मुलांना खेळण्यासाठी. जसं मी म्हटलं की छोटी मुलं नसली की मोठी मुलं त्यात अगदीच बसून आनंद लुटतात. तसाच प्रकार सुरू आहे. आपल्या इथे कसं अगदी छोटी सायकल असली की त्यात थोडा मोठा भावंड त्यात बसून तो चालवण्याचा प्रयत्न करतो, अगदी तसंच. आणि मग इथे दुसऱ्या बाजूस असा गवताचा एरिया सुद्धा आहे बसायला, चालायला. आणि जर मोठ्या माणसांना बसण्यासाठी बेंचेस आहेत. तसं लहान जरी असलं तरी तसं ते पार्क थोडंसं ऐसपैसच आहे. या पार्कच्या अगदी समोर हे जे तुम्हाला निळं दिसतंय ते बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळण्यासाठी जागा आहे. How do you have to do this? You have to push it forwards and backwards. There, look, there's a snake down there. Yeah, this called snake the hen. ऐकलंच असेल तुम्ही की हा एक वेगळा सापाच्या आकाराचा झोपाळा आहे. मग इथे उजव्या बाजूस हा एका वेगळ्या प्रकारचा सीसॉ असा आहे. आपल्या इथे जो सेटअप असतो तिथे आपण बसून सीसॉ करतो, पण इकडे मला वाटतं असं थोडं आडवं होऊन हा सीसॉ करण्याचा हा प्रकार आहे. मग इथे आहे डिस्कच्या आकाराचा झोपाळा. Smile, please. Hold the chains.
Look at me. हा जो झोपाळा आहे तो त्या मुलांसाठी आहे जे अपंग असतात, तर त्यांना सुद्धा झोपाळ्याचा आनंद लुटता यावा म्हणून त्यांच्यासाठी हा वेगळा झोपाळा डिझाईन केलेला आहे. आणि हा झोपाळा आपण बघतोच. आता पाहूयात घसरगुंडी. इथे चढण्यासाठी हा रोपवे आहे आणि वर मंकी जम्प्स करण्यासाठी आपण लटकून जायचो एका बाजूला दुसऱ्या बाजूला, ते आहे. ह्या बाजूला चढण्यासाठी असा रॉक क्लाइम्बिंग सारखा छोटासा सेटअप आहे, म्हणजे छोटे छोटे दगड आहेत आणि त्याच्यावरती पाय ठेवून आपण चढायचं. एका बाजूला कर्व्ड घसरगुंडी आहे तर दुसऱ्या बाजूला अशी आपली साधी नेहमीची अशी घसरगुंडी आहे, ती आहे. You go at the back. You go at the back. Should I go in the front? You go first. You stay there and leave a little space for me, okay? I'm also coming with you. Same time. No, that's the way. Jummy, I'm going to go first and then you. Okay? You'll fall on your mouth, huh, Krisha? Go the other way. Papa said it's okay to go that way, and I hurt my mouth. Okay. No, the other way, Krisha. Other way. Kick your mouth off the hat. Jerry, why are you not sitting backwards? Can I go on the front now? Johnny, I go first and then you go. Can I go first now? Oh, first. Johnny, go like this. Ooh, ah, ah, ooh, ah, ah. Now let's do the other way. Ah, ah, ooh, ah, ah. Now do like this. That's cool. Okay. Put your legs. Try to put your legs up on there. I'm okay. What? Try to put. You were doing it correct. I'm just asking her to put her legs on there. Are you okay? Okay, start. Atia, can I show you something? Yes. Huh? Nice. You just don't want. Yeah. Do it again. Atia. Just a minute. Yes. नुसती मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा असं झोपाळ्यात वगैरे बसून आनंद लुटतात आणि मुलांवर आपला लक्ष ठेवतात. आपल्या इथे वर्षाचे 12ही महिने तुम्ही क्रीडांगणात खेळायला जाऊ शकतात, एक्सेप्ट जेव्हा पावसाळा असेल तेव्हा नाही आपण जात. पण इथे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की इथे सूर्यप्रकाश जरा तसा कमीच असतो, त्यामुळे जसा वसंत ऋतू सुरू होतो, जसा उन्हाळा सुरू व्हायला लागतो, तशी या पार्क्समध्ये, प्लेग्राऊंड्समध्ये आपल्याला गर्दी जास्त पाहायला मिळते. हा व्हिडिओ तसा मी खूप आधी शूट केलेला आहे, डिसेंबरचा आहे, पण जसं मी म्हटलं तसं इथे वेदर खूप छान होतं त्या दिवशी आणि त्यामुळे मी बच्चे कंपनीना खेळाच्या मैदानात खेळायला घेऊन गेले. आपल्या इथे जसे प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये एक मैदान असतं खेळण्यासाठी, क्रीडांगण असतं, खेळाचं मैदान असतं, तसं इथे सुद्धा आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येत असाल इथे, तर तुम्ही जिथे राहत असाल त्याच्या आपल्या घरानजीक कुठे मैदान आहे, खेळायचं कुठे ठिकाण आहे, ते नक्कीच तुम्ही माहिती करून घ्या आणि तिथे तुमच्या मुलांना आवर्जून घेऊन जा. नुसतंच UK मध्ये नाही तर तुमच्या घरी पण जर बच्चे कंपनी असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही असं मैदानात खेळायला घेऊन जा, त्यांच्यासोबत खेळायला जमत नसेल तर नुसतं पार्कमध्ये बसून त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुलांसोबत वेळ घालवल्यावर खूप रिफ्रेशिंग वाटतं, खूप बरं वाटतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा, त्यांच्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.